Let's start the second part of chapter first, reproduction in lower and higher plants. Reproduction in lower and higher plants, we see the microsporogenesis, formation of microspore or pollen grain. In the topic, previous class, we have studied about the TS of anther and its structure. आपण या आधीच्या जे टॉपिक घेतला आहे किंवा जे आधी जो आपला प्रिवियस व्हिडिओ झाला आहे यामध्ये जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आपल्याला जे अँड्रोशियम आणि गायनोशियम होतं या अँड्रोशियममध्ये मेल पार्ट आणि फिमेल पार्ट, अँड्रोशियममध्ये मेल पार्ट होते, गायनोशियममध्ये फिमेल पार्ट होते. तर या दोन्हीमध्ये आपल्याला अँड्रोशियम आणि गायनोशियममध्ये कशा प्रकारे आपण त्यामध्ये TS ऑफ अँथरचं स्ट्रक्चर कसं डेव्हलप झालं इथपर्यंत पाहिलं होतं. त्यामध्ये पोलन ग्रेन्स कशा प्रकारे येतात ते आपण बघितलं. यामध्ये आपण आता पोलन ग्रेनचे फॉर्मेशन कसं होते म्हणजे डेव्हलप कसं होते ते बघू. तर मायक्रोस्पोरोजेनेसिस त्यालाच आपण पोलन ग्रेन म्हणतो. मायक्रोस्पोरोजेनेसिस, आता इथं हा शब्द आहे मायक्रोस्पोरोजेनेसिस. मायक्रोस्पोरोजेनेसिस हे मेल गॅमेटसाठी असेल आणि मेगास्पोरोजेनेसिस हे फिमेलसाठी असेल. मेगास्पोरोजेनेसिस हे फिमेल पोलन ग्रेनसाठी आहे. फॉर्मेशन ऑफ मेगास्पोरोजेनेसिस असेल तर ते फिमेलसाठी वापरायचं आहे. फॉर्मेशन ऑफ मायक्रोस्पोर असेल तर हे मेलसाठी वापरायचं आहे. मायक्रोस्कोपिक मदर सेल डिवाइड इन मायटोटिकली टू फॉर्म हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स. हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स म्हणजे सिंगल न्यूक्लियस. जिथं आपल्याला हॅप्लॉइड हा शब्द येईल तिथं आपल्याला काय असेल, ज्यामध्ये सिंगल न्यूक्लियस असेल. आता यामध्ये सिंगल न्यूक्लियस जर पाहिलं आपण तर हे एक स्ट्रक्चर आहे. या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला इथं सिंगल न्यूक्लियस आपल्याला पाहायला मिळते. मायक्रोस्कोपिक मदर सेल डिवाइड मिओटिकली टू फॉर्म हॅप्लॉइड पोलन ग्रेन्स. हॅप्लॉइड पोलन ग्रेनमध्ये आपल्याला सिंगल स्ट्रक्चर असेल. जे बाहेरील आउटर स्ट्रक्चर आहे त्याला एक्झाईन म्हटलेलं आहे. जे इनर स्ट्रक्चर आहे त्याला इंटाईन म्हटलेलं आहे. इंटाईन आणि एक्झाईन हे दोन पार्ट आहेत. आता एक्झाईन काय आहे तर आउटर थिक लेअर, हे जे बाह्य भाग आहे हा आउटर थिक लेअर म्हणजे हे बाह्य आवरण हे कसं असेल, थिक लेअर असेल, मेड अप ऑफ कॉम्प्लेक्स नॉन बायोडिग्रेडेबल सबस्टन्स कॉल्ड स्पोरोपोलिन. इट रेजिस्टंट टू केमिकल्स, जम्प फॉर थिन वॉल रेजिस्टन्स म्हणजे बाहेरून प्रोटेक्शन देण्याचं काम हे जे एक्झाईन आहे हे बाहेरून आपल्याला प्रोटेक्शन देते, कवरिंग देते. जशी आपल्या शरीराला स्किन असते, हे स्किन काय करते, बाहेरील प्रोटेक्शन करते. तसं इथं जे पोलन ग्रेन्स आहे या पोलन ग्रेनमध्ये जे एक्झाईन पार्ट आहे, एक्झाईन पार्ट काय करते, त्याला कवरिंग करण्याचं काम करते, प्रोटेक्शन देण्याचं काम करते. इंटाईन काय आहे, इंटाईन इज इनर वॉल कन्सिस्ट ऑफ सेल्युलोज अँड पेक्टाईन. हा जो सेकंड पार्ट आहे यामध्ये, या सेकंड पार्ट म्हणजे हा जो आतमधली जे लेअर आहे ही इंटाईन लेअर आहे. इंटाईन लेअर कशापासून बनलेली असते, सेल्युलोज आणि पेक्टाईनपासून बनलेली असते. जर आपण पाहिलं तर याचे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमेटोफाईट कसं होते. आता हे जे आपल्याला पोलन ग्रेन पाहिले आहे हे पोलन ग्रेनचे डिव्हिजनमध्ये होते. पोलन ग्रेन्स त्यालाच आपण मायक्रोस्पोरोजेनेसिस असे सुद्धा म्हणतो. मेल गॅमेटोफाईट असेल तर मायक्रोस्पोरोजेनेसिस आणि फिमेल गॅमेटोफाईट असेल तर मेगास्पोरोजेनेसिस हा शब्द वापरायचा आहे. पोलन ग्रेन्स मार्क्स द बिगिनिंग ऑफ मेल गॅमेटोफाईट्स. आता हे याची बिगिनिंग कुठून होते तर मेल गॅमेटोफाईटपासून याची बिगिनिंग होते. याची बिगिनिंग कुठून पासून होते, मेल गॅमेटोफाईटपासून याची बिगिनिंग पाहायला आपल्याला मिळते.
After the mitotically division, it produce bigger naked vegetative and small thin walled generative cells. आता यामध्ये दोन सेल इथं प्रोड्यूस होतात. आता एक पोलन ग्रेन आहे, या पोलन ग्रेनचं काय होते, मायटोटिकली डिव्हिजन पडते. आता मायटोटिकली डिव्हिजन पडल्यानंतर त्यामध्ये दोन सेल तयार होतात. एक सेल असेल आणि दुसरी सेल असेल. एक असेल व्हेजिटेटिव्ह सेल आणि दुसरी असेल जनरेटिव्ह सेल. आता हे दोन सेल काय आहेत, जनरेटिव्ह सेल इट फ्लोट्स इन द सायटोप्लाझम ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल. हे जनरेटिव्ह सेल म्हणजे काय, हे जिथं मध्य भाग आहे याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. हा सायटोप्लाझम म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल्स आणि जनरेटिव्ह सेल्स हे सायटोप्लाझम असेल आणि रिच जे व्हेजिटेटिव्ह असेल हे रिच इन फूड. जो मधला भाग आहे व्हेजिटेटिव्ह सेलचा, हा व्हेजिटेटिव्ह सेल म्हणजे त्याच्यामध्ये खुल्लं पोर्शन आहे. खुल्लं पोर्शन असल्यामुळे तिथं काय होते, त्या ठिकाणी आपल्याला खुल्लं पोर्शन असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला फूड काय होते, फूड्स ऑफ सोर्स आहे, इरेग्युलर शेप आहे ते ऑफ न्यूक्लियस तयार होते. ठीक आहे. यामध्ये जर पाहिलं आपण, सुरुवातीला एक न्यूक्लियस होतं आणि या न्यूक्लियसमध्ये हा जो मधला भाग आहे हा व्हेजिटेटिव्ह सेल आहे. या व्हेजिटेटिव्ह सेल आणि त्याच्याच जे खालचा भाग आहे तिथं काय तयार होते, जनरेटिव्ह सेल आहे. आता ही जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेल याच्यामध्ये बघा, हे इथं जनरेटिव्ह सेल आहे आणि जो सायटोप्लाझमचा भाग आहे हा पूर्ण हा व्हेजिटेटिव्ह पार्ट असेल. यामध्ये फूड असेल, यामध्ये जनरेटिव्ह सेल आहे. आता ही जनरेटिव्ह सेल सुरुवातीला कशी होती, एकदम खालच्या भागाला होती, नंतर काय आली आहे ती सेंटरला आली आहे. 2 non-motile gametes is formed generative cells after second mitotic division. सेकंड मायटोटिक डिव्हिजन इथं पोलन ग्रेन्स आहे. या पोलन ग्रेनचं काय होते, एक डिव्हिजन पडते. डिव्हिजन पडल्यानंतर त्याच्या फर्स्ट, त्यानंतर 2 डिव्हिजन पडते. एक असेल जनरेटिव्ह, एक असेल व्हेजिटेटिव्ह. या व्हेजिटेटिव्हमध्ये सुद्धा पुन्हा त्याचे काय पार्ट पडतात, 2 मेल गॅमेट तयार होतात. मेल गॅमेट इथं एक आणि इथं दुसरा. म्हणजे जर आपण हे झालं पोलन ग्रेन, नंतर फर्स्ट इथं काय होते, मायटोटिक डिव्हिजन पडते. मायटोटिक डिव्हिजन पडल्यानंतर एक जनरेटिव्ह सेल तयार होते, एक व्हेजिटेटिव्ह सेल तयार होते. या व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये आपल्याला पुन्हा 2 मेल गॅमेट पाहायला मिळतात. आता हे मेल गॅमेट कोणते, तर बघा इथं सुरुवातीला आपल्याला हा जे स्ट्रक्चर होता यासारखं पोलन ग्रेन होता. या पोलन ग्रेनमध्ये व्हेजिटेटिव्ह बाह्य भाग कोणता आहे, एक्साइन होता, त्याच्यानंतर इंटाइन होता, त्यानंतर मधला भाग सायटोप्लाझम होता, एवढा होता. त्यानंतर त्यामध्ये 2 सेल तयार झाल्या. फर्स्ट मायटोटिक डिव्हिजनमध्ये एक आहे व्हेजिटेटिव्ह सेल्स जे की सायटोप्लाझममध्ये असेल, या सायटोप्लाझममध्ये असेल, आणि सेकंड जे आहे जनरेटिव्ह सेल ही त्याच्या खाली असेल. त्यानंतर जम्प पोर जो की एक जिथं एक्साइन आणि इंटाइनमध्ये जो जिथं गॅप पडलेला आहे इथं जम्प पोर असतील. आता हे जनरेटिव्ह न्यूक्लियस यामध्ये तयार झालेले आहे. जनरेटिव्ह न्यूक्लियसमध्ये बघा या ठिकाणी एक सिंगल अशी जनरेटिव्ह सेल होती. या जनरेटिव्ह सेलमध्ये तिथं काय तयार झालं आहे, न्यूक्लियस तयार झालं आहे. हे ब्लॅक कलरचं जे आहे इथं न्यूक्लियस तयार झालं आहे. या न्यूक्लियसचे पुन्हा इथं काय झालेलं आहे, ही जे स्ट्रक्चर आहे यामध्ये बघा पुढच्या स्ट्रक्चरमध्ये आपल्याला असं दिसेल की पुढच्या स्ट्रक्चरमध्ये असं दिसेल आपल्याला की ही जे सेल होती इथं जनरेटिव्ह सेल, या जनरेटिव्ह सेलमध्ये न्यूक्लियस तयार झालं. या न्यूक्लियस सेलचे कुठं 2 भागामध्ये विभाजन झालं. 2 भागामध्ये विभाजन झाल्यानंतर इथं काय झालेलं आहे, मेल गॅमेट तयार झालेले आहेत. 2 मेल गॅमेट इथं काय तयार झालेलं आहे, जनरेटिव्ह सेलमध्ये आपल्याला 2 मेल गॅमेट तिथं पाहायला मिळाले. आता हे मेल गॅमेटचं काम काय आहे की ते जे मॅच्युअर झालेलं आहे, मॅच्युअर झाल्यानंतर इथं आपल्याला मेल गॅमेट प्रोड्यूस झालेले आहे. आणि प्रोड्यूस झाल्यानंतर तिथं काय होईल, हे जे आपल्याला जम्प पोर सारखा भाग आहे म्हणजे जिथं अशी गॅप आहे, या गॅपमधून काय आहे एक ट्यूब तयार होईल, त्याला आपण पोलन ट्यूब म्हणतो.
सुरुवातीला बघा पुन्हा एकदा स्ट्रक्चर पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर आहे. या पोलन ग्रेनच्या स्ट्रक्चरमध्ये बाह्य भाग एक्साइन असेल, आतला भाग इंटाइन असेल, नंतर सायटोप्लाझम मधला भाग असेल. या सायटोप्लाझममध्ये 2 सेल तयार होतात, तो म्हणजे व्हेजिटेटिव्ह सेल हे सायटोप्लाझम आणि जनरेटिव्ह सेल हे 2 सेल आहेत. या 2 सेलमध्ये पुन्हा जर पाहिलं आपण तर या ठिकाणी जो मध्यभाग आहे या ठिकाणी न्यूक्लियस तयार झाले. जसे जसे त्याची मॅच्युरिटी वाढेल तिथं काय न्यूक्लियस तयार झाले. न्यूक्लियस तयार झाल्यानंतर त्याचे डिव्हिजन झाले, म्हणजे एका पेशीतून 2 पेशी आपण आता सांगतो अर्धसूत्र विभाजन, त्याला आपण मिओसिस म्हणतो. मिओसिस त्याच्यानंतर यामध्ये 2 वेगवेगळे मेल गॅमेट तयार झालेले आहे आणि जो हा जॉम पोरचा पार्ट आहे जिथं गॅप होती, या गॅपमधून काय होते एक अशी ट्यूब तयार होते, त्याला आपण काय म्हटलेलं आहे पोलन ट्यूब म्हटलेलं आहे. पोलन ट्यूब तयार होते. या प्रकारे पोलन ग्रेनचं काय होते इथं डेव्हलपमेंट होते. आता स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हल, नेमकं स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हल काय आहे, हे एक फिमेल स्ट्रक्चर आहे. आता आपण जिथं ओव्हरी असेल, ज्या ठिकाणी आता एक ओव्हरीचा पार्ट आहे, हा जो भाग आहे का ओव्हरीचा पार्ट असेल, या ओव्हरीचा पार्ट जिथं आपल्याला काय आहे पोलन ग्रेन काय आहे ते डेव्हलप होतील, पॉलिनेशन होईल, अँथर टू स्टिग्मा. आता एक स्ट्रक्चर काढलं होतं बघा, हे एक असं एक स्ट्रक्चर होतं, इथं आपण अँथर होते, हे असं एक फ्लावरचं स्ट्रक्चर काढलेलं होतं. ठीक आहे. आता इथं आपल्याला अँथर पाहायला म्हटलं, इथं स्टाईल आणि इथं स्टिग्मा आणि इथं ओव्हरी, हा 3 पार्ट असेल आणि इकडं स्टॅमेन असेल. आता स्टॅमेन म्हणजे इथं अँथरचा भाग असेल, अँथर आणि फिलामेंट. इथून काय होईल ते या ठिकाणी जाईल, म्हणजे त्या ठिकाणी पॉलिनेशन होते. या ठिकाणी अँथर असेल, इथून या ठिकाणी अँथर टू स्टिग्मा, आणि इथून गेल्यानंतर या ठिकाणी ओव्हरी असेल, या ओव्हरीच्या ठिकाणी तिथं डेव्हलपमेंट होते. हे डेव्हलपमेंट म्हणजे काय, आता हे डेव्हलपमेंट कशाच्या थ्रू होते तर ते ओव्हलच्या माध्यमातून. ओव्हलच्या माध्यमातून म्हणजे इथं जर का आपली ओव्हरी असेल तर त्या ओव्हरीच्या ठिकाणी काय आपल्याला त्यांचं आपलं पॉलिनेशन पाहायला मिळते. आता डेव्हलपमेंट कशी होते बघा, स्ट्रक्चर ऑफ ॲनाट्रोपस ओव्हल डेव्हलप इनसाइड द ओव्हरी अँड अटॅच विथ द प्लासेंटा. ओव्हल्स कुठं डेव्हलप होते तर इनसाइड ओव्हरी. ओव्हल कुठं प्रोड्यूस होते इनसाइड ओव्हरी, म्हणजे इथं या ठिकाणी ओव्हरी असेल तर या ठिकाणी आपल्याला त्याचं ओव्हल डेव्हलप होण्याचं काम होते. अँड इट इज अटॅच विथ प्लासेंटा, जिथं आपण प्लासेंटा आपल्या जर फिमेल असेल, ह्युमन बिंगमध्ये फिमेल असेल तर त्या फिमेलला काय असते इथं प्लासेंटा आहे, तर इथं अंबलिकल कॉर्ड म्हणतो आपण, अंबेलिकल कॉर्ड, ज्याला आपण नाळ वगैरे म्हणतो. तसे हे प्लासेंटा काय ज्या भागाला जोडले जाईल त्याला फ्युनिकल असे म्हणतात. प्लासेंटामधून जे ओव्हल आहे या ओव्हलला जोडणारा एक नाळ म्हणून आपण त्याला फ्युनिकल म्हणतात. ठीक आहे. अटॅचमेंट ऑफ प्लासेंटा अँड मेन बॉडी इज कॉल्ड हायलम. आता या प्लासेंटा आणि फ्युनिकल्स याला जोडणारा जो पॉइंट आहे त्याला हायलम असे म्हटलेलं आहे. इन एंजिओस्पर्म कॉमन ओव्हल इज ॲनाट्रोपस, मायक्रोपाइल इज डायरेक्टेड टू द डाऊनवर्ड्स. आता हे एंजिओस्पर्म हा शब्द आलेला आहे. एंजिओस्पर्म म्हणजे काय, जिथं फुलं असतात असे सपुष्प वनस्पती म्हणतो आपण त्याला. ओव्हल इज ॲनाट्रोपस. ॲनाट्रोपस म्हणजे एक विशिष्ट असा ओव्हल. आता हे विशिष्ट ओव्हल काय की ज्याची ओव्हलची डायरेक्शन कशी असेल डाऊनवर्ड. ह्याची डायरेक्शन कशी आहे खालच्या भागाला डाऊनवर्ड झालेली पाहायला आपल्याला मिळते. या ओव्हलची डायरेक्शन कशी झालेली आहे
डाऊनवर्ड मायक्रोपाईलचे जो पार्ट आहे हा कसा आहे डाऊनवर्ड झालेला पाहायला मिळतं आहे. प्रेझेंट ॲडजसेंट टू द फ्युनिकल्स, या फ्युनिकलला ते काय झालेलं आहे अटॅच झालेलं आपल्याला पाहायला मिळते. ओव्हल्स मेड विथ द पॅरेंचायमस टिश्यू. आता हे ओव्हल्स कशापासून बनलेलं आहे पॅरेंचायमस टिश्यू पासून बनलेलं आहे. कवर्ड विथ प्रोटेक्टिव्ह कवरिंग दॅट इज न्यूसेलस. आता याला एक प्रोटेक्टिव्ह कवरिंगपासून ते त्याला हे जे ओव्हल आहे हे ओव्हलला प्रोटेक्टिंग करण्याचं काम कोण करते न्यूसेलस. म्हणजे जसं एक सीड असेल या सीडचा कवरिंग काय आहे न्यूसेलस असेल त्याला प्रोटेक्ट करण्याचा. न्यूसेलस कवर्ड विथ 2 प्रोटेक्टिव्ह लेअर कॉल्ड इंटेग्युमेंट. आता हे जे न्यूसेलस आहे या न्यूसेलसला पुन्हा कवर करण्यासाठी 2 प्रोटेक्टिव्ह लेअर्स आहेत. म्हणजे 2 प्रोटेक्टिव्ह लेअर आहेत. आता हे प्रोटेक्टिव्ह लेअर कोणते आहे एक असेल आउटर आणि एक आहे इन्नर. म्हणजे हे जे आहे हे आउटर हे इन्नर, हे आउटर हे इन्नर अशा त्याच्या लेअर्स असतील. चलाझा ऑपोजिट टू द मायक्रोपाईल. नेमकं जे मायक्रोपायलर एंड आहे हे ओपन पार्ट आहे याच्या नेमक्या अपोजिट डायरेक्शनमध्ये आपल्याला चलाझा पाहायला मिळेल. फिमेल गॅमेट एम्बेडेड टू द न्यूसेलस. आता हे कुठं अपोजिट मायक्रोपायलर एंडच्या अपोजिटला असेल आणि एम्ब्रिओ सॅकला काय झालेलं असेल हे जे एम्ब्रिओ सॅक आहे हे हा जो मधला भाग आहे एम्ब्रिओ सॅकला फिमेल गॅमेटला न्यूसेलसला काय झालेलं आहे अटॅच झालेलं आहे यामध्ये. ठीक आहे. आता यामध्ये कोणकोणते पार्ट आपण पाहिले पुन्हा आपण बघू. या डायग्राममध्ये बघा हे प्लासेंटा आहे, हे प्लासेंटा आहे. या प्लासेंटालाच अटॅच झालेला एक पार्ट असेल जो की फ्युनिक्युलस आहे. फ्युनिक्युलस और फ्युनिकल म्हणतो आपण त्याला. या फ्युनिक्युलस प्लासेंटा आणि फ्युनिकलला जोडलेला जो भाग असेल हा जोडलेला भाग म्हणजे हायलम असेल. ठीक आहे. आता या हायलममध्ये आपण पुन्हा एक मायक्रोपायलर एंड असेल. या मायक्रोपायलर एंड कसं असेल फ्री ओपन स्पेस असेल त्याला, जे की जे मेल गॅमेट आहे याला एंट्री करण्यासाठी जागा देतील किंवा त्या मायक्रोपायलर एंडसाठी या इथून आपले मेल गॅमेट काय होतील आतमध्ये त्याचे प्रवेश करतील. मेल आणि फिमेल पॉप्युलेशन जर बघितलं आपण ह्युमन बिंगमधलं तर ह्युमन बिंगमध्ये स्पर्म्स असतात आणि स्पर्म्स कुठं कॉप्युलेट करतात तर ते फिमेल ओव्हरीमध्ये. तसंच या ठिकाणी सुद्धा कसं आहे जे मायक्रोपायलर एंड आहे या मायक्रोपायलर एंडमधून जे मेल गॅमेट तयार झालेले आहेत वरती हे मेल गॅमेट काय करतील या ठिकाणी अटॅचमेंट करतील. ते आपण पुढच्या याला बघणारच आहोत. यामध्ये आणखी कोणता पार्ट बघितला आहे आपण प्लासेंटा बघितला, फ्युनिकल बघितला, त्यानंतर हायलम बघितलं. त्यानंतर न्यूसेलसचा पार्ट काय आहे कवरिंग आहे, कवरिंग आहे आणि प्रोटेक्टिव्ह लेअर आहे. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा 2 कवरिंग पाहिले एक आउटर इन्नर. ठीक आहे. आणि या मायक्रोपायलर एंडच्याच ज्या अपोजिट एंडला आपण चलाझाल एंड पाहिला आहे त्याला आपण चलाझा असे म्हटलेलं आहे. ठीक आहे. या ठिकाणी सर्व आपला मेल गॅमेटोफाइट इथं संपलेलं आहे. पुढचं जे आपले आहे ते मेगास्पोरोजेनेसिस. मेगास्पोरोजेनेसिस आपण पहिले मायक्रोस्पोरोजेनेसिस बघितला आहे. मायक्रोस्पोरोजेनेसिस मायक्रोस्पोरोजेनेसिस मेलमध्ये बघितलं आहे आणि इथं मेगास्पोरोजेनेसिस कसे फॉर्मेशन ऑफ हॅप्लॉइड मेगास्पोर. मेगास्पोर म्हणजे हॅप्लॉइड, हॅप्लॉइड म्हणजे काय सिंगल, सिंगल म्हणजे एक. फ्रॉम डिप्लॉइड मेगास्पोर 2 डिप्लॉइड मेगास्पोर पासून याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे
हॅप्लॉइड मेगास्पोर मध्ये होईल. यामध्ये मेगास्पोरोजेनेसिसमध्ये जे फिमेल कॅरेक्टर्स आहे यामध्ये काय होईल, जे फॉर्मेशन आहे हॅप्लॉइड मेगास्पोर फॉर्म डिप्लॉइड मेगास्पोर मदर सेल, म्हणजे जे डिप्लॉइडमधून कशाला कन्वर्ट झालेलं आहे, जे 2n मधून n मध्ये कन्वर्जन, डिप्लॉइडमधून हॅप्लॉइडमध्ये कन्वर्जन. आता हे नेमकं डिस्टिंग्विश कुठं होते, तर मायक्रोपायलर एंडमध्ये होते. याचे डेव्हलपमेंट कसे होते, मोनोस्पोरिक डेव्हलपमेंट वन एम्ब्रिओ फॉर सिंगल मेगास्पोर. याची डेव्हलपमेंट जर पाहिली आपण तर एका सिंगल एम्ब्रिओ सॅकमधून त्याची डेव्हलपमेंट होते. इन एंजिओस्पर्म डेव्हलपमेंट ऑफ फिमेल गॅमेटोफाइट दॅट इज एंडोस्पोरोस that is within megaspore. Female gametophyte is colorless, endospermic and concerned with ovule by ovary. आता हे मेगास्पोर जिथं आहे त्या पूर्वी आपल्याला हे जे डायग्राम आहे, या डायग्राममध्ये अत्यंत महत्त्वाचा असा पार्ट आहे. हा जो पार्ट आहे हा एम्ब्रिओ सॅकचा पार्ट आहे. ठीक आहे, हा असा एक एम्ब्रिओ सॅक असेल. या एम्ब्रिओ सॅकला जर 3 न्यूक्लियस वरच्या साईडनं जोडलेले असतील, ठीक आहे, आता हे 3 न्यूक्लियस जोडलेले असतील तर त्याला म्हटलेलं आहे अँटीपोडल. ठीक आहे, आणि जर खालच्या बाजूनं जो अल्टरनेटिव्ह 3 आपल्याला दाखवलेला आहे, इथं सुद्धा हे म्हणायला पाहिजे होतं की अँटीपोडल सेल आहे, पण इथं काय म्हटलेलं आहे, सायनर्जिड्स. सायनर्जिड्स म्हणजे काय, या ठिकाणी अल्टरनेट 1 आणि 2 म्हणजे मधला सोडून पहिला आणि शेवटचा हे 2 न्यूक्लियस जर एकत्र येत असतील तर त्याला काय म्हटलेलं आहे, सायनर्जिड म्हटलेलं आहे. आणि जे मध्ये एक सिंगल आपल्याला सेकंडरी न्यूक्लियस म्हटलेलं आहे. हे सेकंडरी न्यूक्लियस याचं स्ट्रक्चर कसं डेव्हलप होते तर ते बघा. आता या डायग्राममध्ये तुमचे एवढं फक्त लक्षात घ्यायचं आहे की तर सेकंडरी न्यूक्लियस, एवढं लक्षात घ्या. पुढं तुम्हाला त्या डायग्रामवरून लक्षात येईल की कशा प्रकारे याचं डेव्हलपमेंट झालेलं आहे. आता ही अत्यंत महत्त्वाची अशी डायग्राम आहे. ही डायग्राममध्ये जर तुम्ही निरीक्षण केलं तर त्यामध्ये काय आहे बघा. आता इथं मेगास्पोर मदर सेल, ठीक आहे, इथं एक काय दाखवलेलं आहे, मेगास्पोर म्हणजे n नंबर. मेगास्पोर कशी असेल, n असेल. मदर सेल कशी असेल, डिप्लॉइड असेल, 2n. याचं कन्वर्जन कशामध्ये असेल, सिंगल न्यूक्लियसमध्ये झालेलं दिसेल. नंतर इथं मायटोटिक डिव्हिजन झाली, त्याचे 4 हॅप्लॉइड मेगास्पोरमध्ये त्याचं रूपांतर झालं. पुन्हा त्याच्यामध्ये डिजनरेटिव्ह सेल जे आहेत याच्यानंतर मेगास्पोरमध्ये त्याचं कन्वर्जन झालं, म्हणजे हॅप्लॉइडमध्ये एम्ब्रिओ सॅक और हॅप्लॉइड म्हणतो आपण त्याला. इथं जनरेटिव्ह सेल, त्याला जनरेटिव्ह सेल्समध्ये आता इथं जनरेटिव्ह सेल जे आहे, या जनरेटेड सेलमध्ये आपण जर पाहिलं इथं काय झालेलं आहे, ग्रोथ झालेलं आहे. ग्रोथ झाल्यानंतर इथं आपल्याला सिंगल एक न्यू सेलस दिसत आहे, नरिस न्यू सेलस. आता या न्यू सेलसचे 3 मायटोटिक डिव्हिजन दिसतील बघा, पहिला, दुसरा आणि तिसरा. यामध्ये अत्यंत महत्त्वाचा पार्ट असा आहे की यामध्ये एक सिंगल आहे. या सिंगलचे आपल्याला हॅप्लॉइड 4 झालेले आहे. 4 झाल्यानंतर त्यामधून सिंगल आपण एक घेतलेला आहे. तीन मायटोटिक डिव्हिजन इथं झालेले आहे, फर्स्ट, सेकंड, थर्ड. म्हणजे जे एक सिंगल न्यूसेलस आहे की हे सिंगल न्यूक्लियसचं आपल्याला 3 डिव्हिजन एकाचं दोघांमध्ये, ठीक ना. पुन्हा यांच्या 2 होतील.
पुन्हा या दोघांच्या 2 होतील, 2 असे आपल्याला एकूण 8 न्यूक्लियस मिळतील. आता हे न्यूक्लियस कसे मिळतील? हे सिंगलचं इथं झालं आहे डबल, नंतर डबलचे झाले इथं 4. ठीक आहे. आता हे 4 झाल्यानंतर आपल्याला थर्ड मायटोटिक डिव्हिजनमध्ये काय झालेलं आहे, या 4लाच डिवाईड झालेलं आहे. वरच्या बाजूने गेलेले आहेत 3, खालच्या बाजूने गेलेले आहेत 3 आणि मधल्या साईडला किती राहिलेले आहे 2. असे एकूण जे फर्स्ट, सेकंड आणि थर्ड मायटोटिक डिव्हिजनमधून आपल्याला काय झालेलं आहे 3 अँटीपोडल सेल्स, 2 सायनर्जिड्स आणि 1 फिमेल गॅमेट. अशा प्रकारे आपण तिन्ही एकत्र इथं आपल्याला पाहायला मिळेल. आता यामधून काय झालेलं आहे जर आपण पाहिलं तर न्यूक्लिअर फ्युजन झालेलं आहे. न्यूक्लिअर फ्युजन झाल्यानंतर मॅच्युअर एम्ब्रिओ तयार झाला. इथं मॅच्युअर एम्ब्रिओ सॅक, फिमेल गॅमेटोफाईट, फर्टिलायझेशन झालेलं आहे. याच्यामध्ये 3 वरच्या साईडनं, 3 खालच्या साईडनं. इथं सुद्धा आपल्याला अशा प्रकारचं स्ट्रक्चर दाखवायला पाहिजे होतं, पण या ठिकाणी आपल्याला काय दाखवलेलं आहे, सिंगल दाखवलेलं आहे. तर याला काय आहे, डिप्लॉइड आहे. हे जे न्यूक्लियस आहे हे कसे आहे, डिप्लॉइड. तर यामध्ये आपल्याला काय पाहिलेलं आहे, 7 न्यूक्लिआय प्रेझेंट. आता या 7 न्यूक्लिआय कोणत्या आहे, 3 वरती, 3 खाली आणि 1 खालच्या, त्याच्यामध्ये मध्ये 7 न्यूक्लिआय प्रेझेंट. 6 आर हॅप्लॉइड. यापैकी 6 कसे आहेत, हॅप्लॉइड. हे बघा n नंबर किती आहे, हॅप्लॉइड आहेत म्हणजे 6 झाले. आणि 1 इज डिप्लॉइड. डिप्लॉइड म्हणजे 2n, 6 हे अधिक 2 हे, असे मिळून 8 आपल्याला इथं न्यूक्लियस तयार मिळतील. ठीक आहे. मेगास्पोर मदर सेल जे आहे, या मदर सेलमधून मायटोटिक डिव्हिजन झालेलं आहे. आणि मायटोटिक डिव्हिजन झाल्यानंतर त्याचे डिजनरेट झालं, त्याची ग्रोथ झाल्यानंतर आपल्याला जर पाहिलं तर सिंगल, त्याच्यानंतर 3 डिव्हिजन झाल्या. 3 डिव्हिजन झाल्यानंतर 3 वरच्या साईडनं, 3 खालच्या साईडनं, 2 मध्ये, आणि त्याचं मॅच्युरेशन आपल्याला पाहायला मिळते की मॅच्युअर एम्ब्रिओ. आता एकदा हे मॅच्युअर एम्ब्रिओ झाले तयार, इथं आपल्याला मॅच्युअर एम्ब्रिओ फुल्ली तयार झालेलं आहे. पुढच्या या तासिकेमध्ये आपण पॉलिनेशन कसं होते, इथं आता याचं मॅच्युरेशन झालं. मॅच्युरेशन झाल्यानंतर त्याचं पॉलिनेशन कसं होते, पॉलिनेशन झाल्यानंतर त्याचं फर्टिलायझेशन कसं होते, हे आपण पुढच्या तासिकेला पाहू. थँक्यू.